नाव सांगा मॅडम. गुरुदेव दत्त. माझं नाव सुनंदा अनिल चव्हाण. कुठून आलात तुम्ही? मी राहते गुजरातला, पण मुलं पुण्याला असता म्हणून पुण्याहून आले. काय त्रास होता आजी तुम्हाला? मला मानेचा त्रास होता. ते करंट कसं बसतं तसे करंट यायचं, तर मी नस दाबून ठेवायची, खूप नस दुखायची. आता नस तुटेल का, तेव्हा नस तुटेल का, मी जातेच वरती. इतका त्रास व्हायचा तुम्हाला? हो, म्हणजे ते 4-5 महिने झाला तो. इथं आली त्या दिवशी जास्तच व्हायला लागला, मिनिटाला व्हायला लागला. पण मध्ये आल्यावर जेव्हा ती थेरपी केली, औषध गोळ्या घेतल्या, तर मला आता 70-80% आराम आहे. ही दुसरी वेळ आहे. हो, दुसरी वेळ. आता मग मी कमरेवर इलाज केला. आता हातावर घेतला नाही, त्याला आराम पडलेला सारखंच आहे, म्हणून मी आता कमरेचं चालू केलं. आता परत गरज नाही आली होती? नाही वाटत. आणि वाटलंच तर मग आपलं येणं जाणं राहील तेव्हा करू आणखी असं. आता कमरेला ट्रीटमेंट घेतली, आता कमरेला कसं वाटलं आजी तुम्हाला? कमरेला व्यवस्थित वाटलंय. व्यवस्थित वाटलं? दत्तगुरु, ऍक्च्युली मला 6 महिन्यापासून त्रास होत, म्हणजे 3-4 महिने झाले त्रास होत होता. अचानकच कमरमध्ये गादी सरकली. तुम्हाला कसं कळलं? ऍक्च्युली मी रील्स वर बघितलं तुम्हाला, मला इंस्टाग्राम वर बघितलं मी तुम्हाला, आणि आम्ही मग डायरेक्ट इकडेच आलो दुसऱ्या दिवशी इंस्टाग्राम वर बघून सनी. मग मी इथं आली, तर मला व्यवस्थित तुमची ट्रीटमेंट पण आवडली, आणि म्हणजे व्यवस्थित सगळं आवडलं मला, आणि मला फरक पण पडला, भरपूर फरक पडला. म्हणजे तरी 80-90% फरक पडला तुमच्या. ही दुसरी वेळ आहे. हो, ही आता आमची दुसरी वेळ. हो, मी पुण्यावरून आले. तुमच्या पुण्याच्या पेशंटला काय सांगू इच्छिता? इथं आता ज्यांना म्हणजे दुसऱ्या दवाखान्यात ट्रीटमेंट ऑपरेशन करण्यापेक्षा तुम्हाला हे बेस्ट आहे, एवढंच सांगायचं. 1-2 वेळा येऊन बघा, एखाद्या एक चक्कर मारून बघा बा इथं. व्हिडिओ बनवतो, तुम्हाला बोलायचं काही सांगितलं का? असं बोला तसं बोला? काही नाही, कोणी काही सांगितलं नाही. ज्यांनी म्हणजे दुसऱ्या दवाखान्यात जाण्यापेक्षा इथे एक चक्कर मारून जा. तुमची मुलाखत घेतली, तुम्हाला डायरेक्ट माहिती दिली आणि बोलायला लावलं, आपण म्हणलो नाही असं बोला तसं बोला, काही बोललो का? नाही बोलले. नाही. आपण रील स्टोरी रील पाहिलं तर सगळे असं बनवलेलं असतं. ओके, थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम तोंडी वानत आश्रम ट्रस्ट तोंडी.